नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीच्या जागावाटासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ होणार अशी चिन्ह सध्या मिळत आहेत आणि महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलाबाबत TV9 मराठीकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती आली आहे. समोर आलेल्या फॉर्म्युलामध्ये वंचितचा समावेश नाही असं देखील कळतंय. तर फॉर्म्युलामध्ये वंचितचा समावेश नाही, मात्र 4 जागा सोडण्याचा विचार महाविकास आघाडी सध्या करत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलाबाबत ही सविस्तर माहिती आपण पाहतोय. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 22 जागा, काँग्रेसला 16 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांना 10 जागा असा हा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. आणि यामध्ये हातकणंगलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला जाणार आहे. त्यामुळे 22-16-10 असा फॉर्म्युला महाविकास आघाडीकडून निश्चित केल्याची माहिती आता समोर येते. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत. दिनेश, काय अधिक माहिती? महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित मानला जातोय. बघा, राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा समारोपाच्या निमित्तानं काँग्रेसचे केंद्रीय नेते सध्या मुंबईत आहेत. थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहे. पण या रॅलीच्या समारोपाआधी पूर्वसंध्येला काल महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक रात्री पार पडली आहे, ज्यात शरद पवार, KC वेणुगोपाल, संजय राऊत आणि काँग्रेस NCPचे स्थानिक नेते उपस्थित होते. आणि जवळपास महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र हे निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. याआधी आपण बघितलं तर 23 जागा या आकड्यावर शिवसेना UBT ठाम होती. संजय राऊत यांनी वारंवार त्या बाबतीतली आपली भूमिका व्यक्त केली होती. पण आता जी माहिती मिळते आहे, हा फॉर्म्युला असा असेल की त्यात शिवसेना UBT 22, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 10 असा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल. त्यातली एक जागा जी शिवसेना UBT यांच्या कोट्यातली आहे, त्यात हातकणंगले या जागी राजू शेट्टी यांना शिवसेना बिनशर्त पाठिंबा देणार आहे. शिवसेनेचे ते पुरस्कृत उमेदवार असतील असंही सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीने याआधी वंचित बहुजन आघाडीला 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. हा 4 जागांचा प्रस्ताव अजूनही कायम असल्याची माहिती मिळते. साधारण 2 ते 3 दिवस आणखी वाट पाहिली जाईल वंचित बहुजन आघाडीकडून या प्रस्तावाबाबत काय सकारात्मक प्रतिसाद येतो. कारण जी माहिती मिळते आहे की वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे आज आज भारत जोडो न्याय यात्रेच्या इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यांना निमंत्रण आहे. पण जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे त्यात आणखी एक महत्त्वाची अशी बातमी मिळते की सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. बघा, कोल्हापूर आणि सांगली या जागांसंदर्भात जो पेच होता, काँग्रेसनं शाहू महाराजांसाठी ही जागा आपल्याकडे घेतली आणि काँग्रेसला सांगली ही जागा हवी होती. पण शिवसेनेनं अजूनही त्या जागेवरचा आपला दावा कायम ठेवला होता. काल बैठकीत असा तोडगा निघालेला आहे की शिवसेनेच्या कोट्यातली रामटेकची जागा ही काँग्रेसला दिली जाते आहे आणि त्या बदल्यात सांगली हे शिवसेनेनं आपल्याकडे राखलेलं आहे. महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्यासाठी सांगलीतली उमेदवारी निश्चित आहे आणि 21 तारखेला उद्धव ठाकरे यांची सांगलीत सभा होते. मुंबईतल्या 6 दिनेश, बरोबर आहे, तुम्ही आपल्यासोबत राहा. तुमच्याकडे पुन्हा एकदा मी येणार आहे. मात्र तत्पूर्वी ठाकरे गटाला ज्या 22 जागा मिळालेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या मतदारसंघांचा समावेश आहे ते एकदा पाहूया. ठाकरे गटाकडे एकूण 22 जागा, त्यामध्ये आपण पाहतोय की ह्या 22 जागांमध्ये रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, त्याचबरोबर जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगले या ठिकाणी शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे गट हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देणार आहे. त्यानंतर सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, त्याचबरोबर मुंबई उत्तर आणि ईशान्य मुंबई या 22 जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येतील असं सांगितलं जात आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत दिनेश यांच्याकडे. दिनेश, तर शरद पवार गटाच्या वाट्याला ज्या 10 जागा आलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहतोय की प्रमुख म्हणजे बारामती, त्यानंतर शिरूर, बीड, दिंडोरी, 5वी जागा आहे रावेर, त्यानंतर अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा आणि भिवंडी. तर काँग्रेसच्या वाट्याला ज्या 16 जागा गेलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या मतदारसंघांचा समावेश आहे ते देखील आपण पाहतोय. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर रामटेक, अमरावती, अकोला,
मराठवाड्यामध्ये लातूर, नांदेड, जालना, त्यानंतर धुळे, नंदुरबार, पुणे, इतकंच नाही तर सोलापूर, कोल्हापूर आणि उत्तर मध्य मुंबई या जागांचा समावेश आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश यांच्याकडे. दिनेश, आपण पाहिले की 22, 16 आणि 10 असा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे ज्या 22 जागा आलेल्या आहेत त्यामध्ये प्रमुख मतदारसंघ आपण पाहिले, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या संदर्भात विस्तृतपणे काय सांगाल? बघा, पुन्हा एकदा हे विश्लेषण करता येईल की लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागांचा जो जागा वाटपाचा एकूण तिढा महाविकास आघाडीत होता, काही जागांवरून पेच होता, तो काल रात्री शरद पवार, के.सी. वेणुगोपाल, संजय राऊत आणि काँग्रेस एनसीपीचे नेते यांनी एकत्र बसून चर्चा करून सोडवला आहे. याआधी जी काँग्रेसची मागणी होती की कोल्हापूरची जागा त्यांना शाहू महाराजांसाठी हवी आहे, सांगलीची जागा शिवसेना युबीटीनं मागितली होती चंद्रहार पाटील यांच्यासाठी, सांगली काँग्रेस सोडायला तयार नव्हतं, पण आता शिवसेना युबीटीकडे सांगली ही जागा असेल. चंद्रहार पाटील जे डबल केसरी आहेत महाराष्ट्र, त्यांच्यासाठी ही जागा शिवसेनेनं आपल्याकडे कायम ठेवलेली आहे, जी काँग्रेसकडे आधी होती. काँग्रेससाठी कोल्हापूर हा मतदारसंघ तर सोडलेला आहे, पण त्याचबरोबर रामटेक जी शिवसेनेच्या कोट्यातली होती ती सांगली आपल्याकडे ठेवत रामटेक ही शिवसेना युबीटीनं काँग्रेसला दिलेली आहे. तसंच मुंबईतलं जे जागा वाटपाचं सूत्र आहे त्यात 6 पैकी 5 जागा या शिवसेना युबीटीकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई हे 3 मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान खासदार होते, पण पक्षफुटीनंतर जे आपण बघितलं की 2 खासदार हे शिवसेना शिंदेकडे गेले, तरी शिवसेनेचा आग्रह होता की इथे आमचे सिटिंग एमपी आहेत त्यामुळे या जागा असाव्यात. या 3 जागा तर शिवसेनेने राखलेल्या आहेत. उत्तर मुंबई ज्याच्यावर काँग्रेस एनसीपी कुणी इच्छुक नव्हतं, ती जागा शिवसेनेनं आपल्याकडे घेतलेली आहे आणि ईशान्य मुंबई ही जागा ही शिवसेनेनं आपल्याकडे घेतली आहे. इथे माजी खासदार संजय दिना पाटील हे शिवसेना युबीटीचे उमेदवार असू शकतात अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते. उत्तर मध्य मुंबई ही एक जागा काँग्रेस लढवेल आणि त्या ठिकाणी ही जी चाचपणी केली जाते काँग्रेसकडून नसीम खान हे दावेदार मानले जात आहेत, संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. हे मुंबईचं सूत्र आहे. आणि आपण बघितलं तर सांगलीचं या बाबतीतलं सांगितलं की सांगली आणि कोल्हापूर आणि रामटेक हे कसं अदलाबदली झालेलं आहे, एकमेकांकडे कशा सूत्राने ते देण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हातकणंगलेची जी जागा आहे ती कालच राजू शेट्टी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली होती. ते म्हणतात की आपण अपक्ष लढवणार आहोत, आपण महाविकास आघाडीत नाही, तरी युबीटी शिवसेनेकडे ते पाठिंबा मागण्यासाठी आले होते आणि हा पाठिंबा त्यांना देण्यात आलेला आहे आणि शिवसेनेकडून सांगितलं जातं की ते शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार असतील. आता एक जागा जी आहे त्यामध्ये रामटेक आणि या गोष्टींचा मुद्दा झाला. वंचित बहुजन आघाडी 27 जागांचा प्रस्ताव यापूर्वी महाविकास आघाडीकडे दिला होता. 27 जागांवर त्यांची तयारी झाली होती. या 27 जागांपैकी 4 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून त्यावर नापसंती यापूर्वी दर्शवण्यात आलेली आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पडणाऱ्या जागा आहेत त्या आम्हाला दिलेल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे सांगण्यात आलं होतं की ज्या जागा 27 त्यांनी दिल्या त्यातल्या 4 जागांची त्यांना ऑफर आहे. त्यात अकोल्याची जागा आहे, माहिती मिळते रामटेकही असू शकते. 4 जागा त्यांना देण्याचा प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव अजूनही कायम आहे. पुढचे 2 ते 3 दिवस वाट बघितली जाईल, कारण आता निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि प्रत्येक जण प्रचाराची एकूण व्यूहरचना आखतो आहे. त्यामुळे आणखी 3 ते 4 दिवस वाट पाहिली जाईल. वंचितकडून आणखी काही सकारात्मक प्रतिसाद येतो का तसं चिन्ह दिसतं आहे, कारण आज आंबेडकर हे स्वतः या रॅलीच्या व्यासपीठावर असणार आहेत. त्यामुळे अजूनही महाविकास आघाडीचे नेते आशावादी आहेत. वंचितसाठी एकूण 48 जागांमध्ये 23 जागांवर यापूर्वी शिवसेना ठाम होती. त्यातली एक रामटेक जागा ही काँग्रेसला त्यांनी दिलेली आहे, त्या बदल्यात त्यांनी सांगली राखलेलं आहे. त्यामुळे 22 जागा या शिवसेनेच्या होतात. त्यापैकी मित्र पक्षांना हातकणंगलेतली एक जागा जी पाठिंबा म्हणून दिलेली आहे. वंचित आल्यास 2 जागा कदाचित शिवसेना युबीटीच्या कोट्यातून जाऊ शकतात. काँग्रेसकडे 16 जागा, वंचित आल्यास त्यातल्या 2 जागा या कदाचित काँग्रेसच्या कोट्यातून वंचित बहुजन आघाडीकडे जाऊ शकतात आणि 10 जागा या एनसीपीला, त्यात भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस एनसीपी मध्ये जो पेच होता तोही सुटल्याची माहिती मिळते आणि भिवंडीची जागा ही एनसीपी शरद पवार गट यांच्याकडे
गटाकडे असेल असंही म्हटलं जात आहे। बायामामा हे तिथे एनसीपीचे नक्कीच दिनेश, त्यामुळे या जागा वाटपाच्या सूत्र तर आपण पाहिलंच मध्ये, मात्र यामध्ये वंचित सहभागी होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।